प्रामाणिकपणे. तिसऱ्या वर्षी मी इथे एकदा आलो होतो, तुम्हाला आठवत असेल. त्यावेळेला पण मी घटनाचा विषय मांडला होता. अरे दीपन चालू आहे का बघू. आणि गरब्याच्या जागेचा प्रश्न आलाच परत. नाही दिसत, तो फ्लॅश नाही दिसत. इथली मुलं आहेत कार्यकर्ते, चांगले माझे कार्यकर्ते आहेत. हे म्हणाले साहेब तुम्ही एकदा येऊन जा, त्याशिवाय सुधारणा होणार नाही. आता हेलिकॉप्टर त्या शाळेच्या जवळ माझं उतरलं, तिथून मी चालत आलो. किती खड्डे, रोड मध्ये खड्डा आहे की खड्ड्यात रोड आहे हेच कळत नाही, तरी सगळं चाललंय. भरपूर लोकांनी आता मगाचपासून माझ्यावर चर्चा केली. बऱ्याच गोष्टी आमच्याकडे कमी आहेत, येतोय वाढवून घेऊ. मला माहिती आहे काही लोकांच्या मनात आला असेल, हा आला परत आता. पण हा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, मी येतच राहणार. याच्या चुकीच्या गोष्टी होतात ना, या आता होऊन देणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि समीरच्या बाईला आणि माधुबाईला पण सांगतो, ही तुमची जी पत्रावलीची साईज आहे ना, ही आता चालणार नाही. 12व्याला गेलो तर पदार्थ राहत नाहीत. त्यांनी ही त्यांची पत्रावली साईज वाढवावी, नाहीतर गावकीत 150 ताटं दिलेलीच आहेत, दुसरी 150 देईल. मग तुमच्या धंद्यावर परिणाम झाला तर मला बोलायचं नाही. आता लावण्याजवळ कापण्याजवळ येतील, मग शेतात काहीतरी वाल काही ना काहीतरी चांगला बिझनेस म्हणून आपले सगळे बांधव तोंडलीचं मांडव लावतात. बरोबर आहे, मिळतं काय त्यांना? कळी आणि जाडी, मध्यम जाते कुठे सांगा ना मला. हे सगळं चाललंय, हे बंद झालं पाहिजे. विजय घरत आणि प्रकाश चांदरकर यांच्या दुकानात बघा, बटाट्याचा भाव डिक्लेअर असतो, बटाट्याला आलेले मोड पण त्याच भावात. भरपूर लोकांनी चर्चा केली माझ्या बरोबर, कधी 6:30 वाजता पाणी, कधी 7 वाजता, कधी 7:30 वाजता. काही लोकांबरोबर चर्चा होते, सगळे लोक पाणीपट्टी टाइमात भरत नाहीत. हे आपलं चुकतंय, त्या गोष्टीमध्ये फरक पडायला पाहिजे. पाणी टाइमावर येईल. भरपूर लोकांना MIDCचं पाणी प्यावं लागतं, बरोबर नाही? MIDC आली पाहिजे. पुढे इलेक्शन येत आहेत, MIDCचं पाणी आणण्याचा प्रयत्न करू. पण ही जी तरुण मुलं आहेत ना, ह्याने सुधारलं पाहिजे. कशासाठी हे लोक थांबलेत मला काही कळत नाही. हा अनित आहे, तिकडे रोशन आहे, तो बाल्या आहे, हा इथला एक बाल्या आने आहे. कशासाठी थांबलेत हे लोक? काय चॉईस चालली यांची? अरे त्या मालिकांनी किती दिवस कष्ट करायचे? मी चर्चा केली. सुमिती वहिनीने किती दिवस मेहनत करायची? आता या लोकांनी विचार करायला नको कोणाचा आदर्श घेत आहेत, कुठल्या चॉईस चालल्या आहेत. बघा त्या प्रवीण काकाला, एका मुलीचा बाप आहे. आणि चर्चा आहे इथे, आजच गाडी आणली त्यांनी, सिटी डिलक्स. मुलांबरोबर उज्जत घालवत होता सुपर डिलक्स, पण तसली गाडीच नाही. बोललो मी त्याला एकदा, त्याचा फोन आला होता मला, साहेब म्हटलं प्रवीण व्यवस्थित बोल, एका मुलीचा बाप आहेस. तर नाही काका खुश खबर आहे. तेव्हा मी समजलो.
संदेश करत आहे, चांगले डेकोरेशन करतो, त्याला ऑर्डर द्या, आपला मुलगा मोठा होईल. प्रवीण काका अगरबत्ती विकतो, त्याच्याकडून अगरबत्ती घ्या, तो मोठा होईल. बऱ्याच गोष्टी अशा बोलण्यासारख्या आहेत. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवा, म्हणजे आपल्यामध्ये सुधारणा होईल. लक्षात आलं? हा महाराष्ट्र घडवायचा आणि तो घडवतच राहणार, या शंकाच नाही. आज तुम्ही जो माझा महत्वाचा वेळ मागितलात, जेमतेम आलो, तब्येत बरोबर नसताना सुद्धा आलो, सहकार्यानं बोललो, जरा फ्रेश होऊन होतो. पण तुमच्यासाठी, कोणासाठी चाललंय सगळं? तुमच्यासाठी चाललंय, माझ्या एकट्यासाठी नाही. तुमच्या देवीचा कार्यक्रम हा निरंतर चालेल, मला खात्री आहे. जागेची व्यवस्था करो, दांड्या आत्ता उडू. जागेची व्यवस्था करा आणि तुम्ही तुमची पण व्यवस्था करा, संख्या वाढवा इथे आता. तो आपला संदेश करत चॉईसच होत नाही अजून. भरपूर मंडळी आहेत, तर या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करून आपली प्रगती करूया. एवढे 2 शब्द बोलून मी माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.